हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रेष्ठ निसर्गवादी अर्थतज्ञ डॉक्टर क्वेस्ने यांच्या संपत्ती संचालनाचा किंवा तक्ता किंवा त्याला आपण आराखडा म्हणू त्याचा अभ्यास करणार आहोत. यालाच टॅब्लो इकॉनॉमिक्स म्हणून सुद्धा संबोधलं जात असते. डॉक्टर क्वेस्ने यांचा संपत्ती संचालनाचा तक्ता किंवा आराखडा स्पष्ट करा असाही क्वेश्चन येऊ शकतो, किंवा काही वेळेला टॅब्लो इकॉनॉमिक्स स्पष्ट करा असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकते. तर डॉक्टर क्वेस्ने यांनी संपत्ती संचलन कसे होते याचं स्पष्टीकरण दिलेले. या प्रसिद्ध अर्थतज्ञांनी संपत्तीची संचयनाची संकल्पना मांडत असताना संपत्तीचे संचयन कसे होते हे 1798 त्यांनी स्पष्ट केले. संपत्ती संचयनाचा तक्ता त्यांनी त्यावेळचे फ्रान्सचा जो 12वा लुई राजा होता त्याला सादर केलेलं होतं. आणि त्यांनी ह्या 12व्या लुईला हा तक्ता सादर केलेला होता. आणि अर्थशास्त्रामध्ये ज्या वेळेला डॉक्टर क्वेस्ने यांनी निसर्गवादी या अर्थशास्त्रज्ञाने ह्या तक्त्याचे स्पष्टीकरण केले, त्यावेळेला अर्थशास्त्रामध्ये एक नवीनच मोठी खळबळ उडून गेली होती. त्यावरती मिराबू यांनी असं सांगितलं की संपत्ती संचयनाचा हा शोध जगात आत्तापर्यंत लागलेल्या शोधांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. जगामध्ये आतापर्यंत जे तीन शोध लागले, त्यामध्ये पहिला असेल तो लिहिण्याचा आणि दुसरा असेल तो पैशाचा शोध, तर तिसरा हा डॉक्टर क्वेस्नेने जो संपत्ती संचयनाचा तक्ता किंवा सिद्धांत मांडलेला आहे, आराखडा मांडलेला आहे, तो आहे असं त्यांनी सांगितलं. निसर्गवाद्यांच्या मते शेती क्षेत्र हेच महत्त्वाचे आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आणि सर्व उत्तम आहे. डॉक्टर क्वेस्ने यांनी समाजाची 3 वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी केलेली आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे उत्पादक वर्ग, दुसरा आहे तो जमीनदार आणि तिसरा आहे तो अनुत्पादक. उत्पादक वर्गामध्ये त्यांनी शेतकरी म्हणजे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश केलेला आहे, जे की शेती व्यवसाय करत आहेत. आणि शेती व्यवसाय हा फक्त काय आहे, निसर्गवाद्यांच्या मध्ये तो उत्पादक स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गुंतलेले जे श्रम असतात हे उत्पादक स्वरूपाचे असतात. त्यामुळे शेतकरी हा उत्पादक वर्ग आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी कोळी म्हणजे मासेमारी करणारा जो वर्ग आहे, कोळी वर्ग, त्याचाही समावेश उत्पादक वर्गामध्ये केला आहे. खाणीमध्ये काम करणारे कामगार यांचाही समावेश त्यांनी उत्पादक वर्गामध्ये केला आहे. त्यानंतर दुसरा जमीनदार वर्ग म्हणजे ज्यांच्या मालकीच्या जमिनी असतात आणि त्या आपल्या जमिनी शेतकऱ्यांना खंडावर काम करण्यासाठी देत असतात, तर हा दुसरा वर्ग आहे. आणि अनुत्पादक वर्ग म्हणजे काय, व्यापार करणारे जे उद्योगपती असतात, व्यापारी असतात, कारागीर, नोकर, तर इत्यादींचा समावेश त्यांनी अनुत्पादक वर्गात केलेला आहे. म्हणजेच इथे जो उत्पादक वर्ग आहे शेतकरी हाच फक्त या ठिकाणी एक उत्पादक घटक आहे असं निसर्गवाद्यांचं ठाम मत होतं. वरील वर्गापैकी पहिला वर्ग म्हणजेच उत्पादक वर्ग हाच फक्त राष्ट्राची संपत्ती निर्माण करू शकते. दुसरे हे 2 वर्ग जे सांगितलेले आहेत ते राष्ट्राची संपत्ती निर्माण करत नाही. तर याचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. समजा उत्पादक वर्गाने सुरुवातीला 5 कोटी रुपये ची संपत्ती निर्माण केली, तर तिचे संचलन पुढील प्रमाणे कसे होते. तर 5 कोटीची सुरुवात झालेली आहे, तर 5 कोटी उत्पादक वर्गाकडे आहे, 0 जमीनदाराकडे आहे आणि अनुत्पादकाकडे सुद्धा 0 आहे. पहिल्या ह्याच्यात आपल्याला दिसते. आता समजा या वरील 5 कोटी संपत्तीपैकी 2 कोटी रुपये हे शेतीसाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी, जनावरे पोसण्यासाठी, स्वतःचे उपजीविकेचे साधन इत्यादीसाठी ठेवले. राहिलेले फक्त 2 कोटी दुसऱ्या स्टेपमध्ये 2 कोटी त्याने आपल्याकडे
ठेवलेले आहेत. कशासाठी? तर शेतीच्या कामासाठी असतील, बी बियाणे खरेदी असतील, जनावरे खरेदी करणे असतील तर त्यासाठी. त्यानंतर उरलेल्या 3 कोटीपैकी 2 कोटी खंड दिला. कोणाला? तर जमीनदाराला. तर जमीनदार या वर्गाकडे परत 2 कोटी आले आणि 1 कोटीचे त्यांनी अनुत्पादक वर्गाकडून, जे नोकर वर्ग, उद्योग किंवा कंपनी उद्योगपती आहेत, या अनुत्पादक वर्गाकडून त्यांनी कापड वगैरे खरेदी केलेलं असेल तर त्यासाठी. तर इथे दुसऱ्या स्टेपमध्ये 2 कोटी उत्पादकाकडे, 2 कोटी जमीनदाराकडे आणि 1 कोटी अनुत्पादकाकडे. परत आता पुढे आपण जमीनदार जो वर्ग आहे तो आपल्या उपजीविकेसाठी, त्याच्याकडे फक्त 2 कोटी रुपये. तो आपल्या उपजीविकेसाठी अन्नधान्य खरेदी करण्यासाठी 1 कोटीचा 1 कोटी अन्नधान्याची खरेदी वगैरे असेल हे शेतकऱ्यांकडून करेल, म्हणजेच तो उत्पादक वर्गाकडे जाईल. इथे बघा, तिसऱ्या स्टेपमध्ये उत्पादक वर्गाकडे 3 कोटी रुपये झाले आणि 1 कोटीचे तो कापड खरेदी करेल, जो की अनुत्पादक वर्गाकडून करेल. तर तिसऱ्या स्टेपमध्ये अनुत्पादकाकडे 2 कोटी रुपये झाले. त्यानंतर पुढे अनुत्पादक वर्गसुद्धा काय करणार आहे? कच्च्या मालाच्या खरेदीसाठी सुद्धा तो शेतकऱ्यांवरतीच अवलंबून असणार आहे आणि त्याच्या उपजीविकेच्या आवश्यक साधनांसाठी सुद्धा तो उत्पादक वर्गाकडे म्हणजे शेतकऱ्यावरतीच अवलंबून राहील. म्हणून अनुत्पादक वर्गाकडचे जे 2 कोटी रुपये आहेत ते परत उत्पादक वर्गाकडे, एक उपजीविकेचे साधनसाठी 1 कोटी आणि 1 कोटी कच्च्या मालाच्या खरेदीसाठी. तर अशा पद्धतीने पुन्हा हा सर्व जो संपत्ती किंवा जो पैसा आहे अर्थव्यवस्थेतील, हा पुन्हा कोणाकडे पूर्णतः जात आहे? तर तो उत्पादकाकडे जात आहे, म्हणजे शेतकऱ्यांकडे जात आहे. पहिली स्टेप आणि शेवटची स्टेप ही आपल्याला समान दिसते. म्हणून इथे वरीलप्रमाणे संपत्तीचे संचलन हे उत्पादक वर्गाकडून जमीनदार अनुत्पादक वर्गाकडे आणि नंतर परत त्या अनुत्पादक वर्गाकडून पुन्हा उत्पादक वर्गाकडे येत असल्याचे दिसते. यातूनच संपत्ती संचलनाची पूर्ण क्रिया होत असते. आता या ठिकाणी त्याच्यावरती टीकात्मक परीक्षण केलेले डॉक्टर क्वेस्नेनी हा जो त्या काळामध्ये म्हणजे फ्रान्सच्या लुई घराण्याच्या राजाला संपत्ती संचलनाचा किंवा व्यापारवादापेक्षा निसर्गवाद जो आहे किंवा शेतीवरती अवलंबून असलेली अर्थव्यवस्था ही फ्रान्सला कशी उपयुक्त आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा तक्ता मांडलेला होता, जो की फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला तो अनुकूल असेल त्यावेळेला, परंतु इतर देशांना तो अनुकूल असेल असं नाहीच. कारण की आपण इंग्लंडचंच उदाहरण बघितलेलं आहे. तर इंग्लंडने व्यापारवादी धोरणाचा स्वीकार केला तर त्याला बेनिफिट मिळालेले होते. तर ह्याच्यावरती टीकात्मक परीक्षण केलेलं आहे. ती पहिली टीका अशी केली, हा जो त्यांनी तक्ता मांडलेला आहे तो काल्पनिक आहे. ॲक्च्युली यांनी जो तक्ता मांडलेला आहे अशाच पद्धतीने संपत्तीचे संचलन होईल असं सांगता येत नाही. ही एक काल्पनिक कन्सेप्ट आहे. त्यानंतर दुसरी टीका काय केली आहे की चुकीची वर्गवारी. त्यांनी जी समाजाच्या 3 गटामध्ये वर्गवारी केलेली आहे ही पूर्णतः चुकीची आहे. म्हणजेच त्यांनी उत्पादक वर्ग, जमीनदार वर्ग आणि अनुत्पादक वर्ग ही समाजाची केलेली विभागणी निसर्गवाद्याने जी केलेली आहे ती योग्य आहे असं इतरांना वाटत नाही. कारण की याच्यापेक्षाही आणखीन समाजामध्ये जे घटक असतात ते संपत्ती निर्माण करण्याचे कार्य करत असतात आणि त्याकडे ह्या तक्त्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे अशी त्याच्यावरती टीका केलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीका म्हणजे किमतीत होणारे बदल व नैसर्गिक आपत्तीचा विचार नाही. निसर्गवाद्यांचा निसर्गावरील विश्वास असला तरी निसर्गामध्ये आपत्ती वगैरे येत असते तर त्याचा होणारा जो बदल, त्याच्यामुळे उत्पादनावरती फार मोठे बदल होत असतात. त्यामुळे किमतीवर त्याचा खूप इफेक्टिव्ह असा आपल्याला परिणाम होत असलेला दिसून येतो. तर या गोष्टीकडे इथे निसर्गवाद्याने किंवा डॉक्टर क्वेस्ने यांनी लक्ष दिलेलं नाही आहे असं ह्याच्यावरती टीका केलेली आहे. त्यानंतर हा झाला आपण बघितला डॉक्टर क्वेस्ने यांनी संपत्ती संचलनाचा मांडलेला सिद्धांत. त्यानंतर ह्या पॉईंटमधला
पॉईंटमधला एक पॉईंट आहे तो म्हणजे निव्वळ उत्पादन. तर निव्वळ उत्पादन ही फक्त आणि फक्त शेती क्षेत्रातूनच निर्माण होत असते असं निसर्गवाद्याने सांगितलेले. कारण की इथे श्रम हे जमिनीमध्ये गुंतलेले असतात आणि तिथे त्या श्रमाबरोबर परमेश्वर असतो. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे, श्रमाबरोबर परमेश्वराची कृपा असते. त्यामुळे त्याचं आपण आत्मपरीक्षण वगैरे केलं तर आपल्याला नैसर्गिक व्यवस्था ह्याचं ज्ञान होत असते. त्यामुळे फक्त आणि फक्त शेती क्षेत्र जे आहे हे निव्वळ उत्पादन मिळवून देणारे आहे, तेथून निव्वळ उत्पादन मिळते. त्याचबरोबर शेती व्यवसाय हाच उत्पादक स्वरूपाचा व्यवसाय आहे असं ठामपणे निसर्गवाद्याने सांगितलेलं आहे. तर आपण इथे थांबूया. इथे आपण निव्वळ उत्पादन आणि कोणता व्यवसाय उत्पादक आहे हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण डॉक्टर क्वेस्ने यांचा संपत्ती संचालनाचा टॅब्लो इकॉनॉमिक्स ह्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. ओके, थँक्यू.